शिक्षक बांधवांनो, भगिनींनो, नमस्कार। आपल्याला ठाऊक असेल, वेतनोत्तर अनुदान देय शाळांचे वेतनोत्तर अनुदान बंद केल्यानंतर 2004 सालापासून शिक्षकांनी खऱ्या अर्थानं परिश्रम करून शैक्षणिक मंदिराच्या बाबतीत स्पर्धेमध्ये जेव्हा आम्ही उतरतो आहोत तेव्हा खऱ्या अर्थानं हे अनुदान बंद केल्यामुळं भौतिक सुविधा आता खऱ्या अर्थानं त्या संस्थेमध्ये नाही, त्या शाळेमध्ये नाही। म्हणूनच शाळेची रंगरंगोटी, शाळेचे चांगले शौचालय, उद्यान आणि शाळेच्या बिल्डिंगची रिपेरिंग हे सगळं करून खऱ्या अर्थानं विद्येच्या मंदिराला सुशोभित करण्याचं काम या अनुदानातून होत होतं, ते बंद झालं आहे। याच्यावर उठाव करण्याची अगत्यानं गरज आहे। जे लोकप्रतिनिधी निवडून जातात ते या वेतनोत्तर अनुदानाबाबतीत काहीच बोलत नाही आणि म्हणून हक्काचं 2004 साली बंद झालेलं वेतनोत्तर अनुदान मिळवण्यासाठी माझ्या आंदोलनात आणि माझ्या आवाजात सूर मिळवा, न्याय मिळवून देईल हे वचन देतो। परंतु खऱ्या अर्थानं आपण बोलके व्हा आणि बोलकं व्यासपीठ निर्माण करा। खऱ्या अर्थानं विधान परिषदेच्या पटलावर अबोल व्यवस्था हे सगळं मूकबधीर होऊन बघण्याच्या पलीकडे काहीच करत नाही। संघर्षासाठी मी येतोय। 2004 ची वेतनोत्तर अनुदान मान्य केल्याशिवाय गप्प बसणार नाही। तो हक्क आहे, हिसकावून घेऊच हा शब्द। नमस्कार आणि जय हिंद।